आता मा जिजाऊंनी आपला मोर्चा वळवला. जमिनीत गाढवांचा नागर फिरून जागोजागी पहारे गाडून शेती आणि वस्ती करायला मनाई केलेल्या पुण्याकडे बघता बघता त्या शाप असलेल्या जमीनतून शिवबांच्या हातून पहारे गाडून जिजाऊंनी गुलामगिरीच्या छाताडावर पहिला प्रहार केला आणि शत्रूच्या उन्मत्त विध्वंस सत्तांत धोरणांविरुद्ध जनकल्याणाच्या स्वराज्याचं वादळ निर्माण केलं. एवढंच नव्हे तर उजाड झालेल्या पुण्यात मासाहेबांनी रयतेला परत येण्याचं आव्हान केलं आणि रयत हळूहळू परत येऊ लागली. गावाच्या गाव पुन्हा गजबजू लागली. पण खायचं काय आणि पिकवायचं काय हा प्रश्न तेव्हा रयतेसमोर उभा राहिला. तेव्हा मासाहेबांनी फक्त आश्वासन दिलं नाही तर शेतकऱ्यांना बैलजोडी, बी बियाणं दिलं आणि महत्त्वाची गोष्ट हाताला काम आणि संरक्षणाला तलवार दिली. आणि बघता बघता पुणे पुन्हा वैभव संपन्न होऊ लागलं. मासाहेबांच्या रयतेवरचा विश्वास अधिक दृढ होऊ लागला. सुशीलो मात्र पुण्येन पुत्र पुण्येन चातुरा औदार्य वंश पुण्येन आत्म पुण्येन भाग्यवान याप्रमाणे सिलवान पुत्राला मा जिजाऊंनी जन्म तर दिलाच होता, पण संस्काराचे बालकडूही मा जिजाऊ शिवबांना पाजत होत्या. नवीन संकल्पना, अभिनव युक्त्या, करडी शिस्त, दुःखाला धैर्याने सामोरे जाणे आणि सुखातही हरवून न जाणे या मा जिजाऊंच्या बाणाने शिवबाही घडत होते. मासाहेबांच्या मनात एक वादळ सतत उठत असे. आपल्या पतीने पेमगिरीवर एक नवे तख्त निर्माण केले, एक छत्र निर्माण केलं, पण ते कोणासाठी? निजामशाही वंशातील एका वारसदारासाठी. पुढे शाहूराजांचा तो प्रतिशाहीचा डावही फसला. पण या फसलेल्या डावाचं वादळ मा जिजाऊंच्या मनात उठले. त्यांनी ठरवलं आपल्या मुलाने यापुढे उडी घ्यावी, रयतेसाठी तख्त निर्माण करावं व छत्र धारण करावे आणि रयतेचे स्वराज्य निर्माण करावे. मा जिजाऊंनी याची देही याचा डोळा याप्रमाणे अनुभव येण्यासही सुरुवात झाली. आणि बघता बघता शिवबांनी रोहिडेश्वराची शपथ घेऊन तोरणा रोहिडा घेतला आणि आदिलशाहीशी वैर पत्कारलं. तेव्हा अनेक सरदारांचा विरोध झाला, पण मा जिजाऊंनी शिवबांना पाठबळ दिलं आणि आपल्या जवळच्या 2000 होऊन शिवबांना देऊन स्वराज्याचं चाक रयतेसाठी गतिमान ठेवण्यास सांगितलं. आणि हे चाक कसे गतिमान राहिले हे आपण स्वराज्यजन्नी एक संघर्ष गाथा या 10 दिवसाच्या प्रवासातील 5व्या दिवशी पाहूया. अजूनही फॉलो केलं नसेल तर इतिहास डोकावून पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.